शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव अनादि आहे, शिव भगवंत आहे, शिव ओंकार आहे, शिव ब्रह्म आहे, शिव शक्ती आहे आणि शिव भक्ती आहे. शिव हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. शिव ही 2 अक्षरे वगळली तर आयुष्याचे नाव होकायंत्राविना आहे असं म्हणू शकतोय. आजपर्यंत त्याने जी काही बुद्धीला चालना आणि शरीराला क्षमता दिली त्यानुसार त्याचं अस्तित्व ज्या ज्या ठिकाणी आहे त्यातील काही ठिकाणी त्याला भेटण्याचा माझ्या कुवतीनुसार प्रयत्न केला. पण एका अशा ठिकाणचा त्याचा अधिवास जो बरीच वर्ष मला खुणावत होता. आपलं पाय त्या ठिकाणाला लागलं पाहिजेत, त्याची त्या ठिकाणची प्रतिमा डोळ्यात साठवून मनात त्या प्रतिमेचं भव्य रूप तयार व्हावं या भावनेनं मन बेचैन होत होतं. आता मला खात्री आहे की एक शिवभक्त म्हणून माझ्या मनाची ही जी अवस्था आहे ती नक्कीच प्रत्येक सच्च्या शिवभक्ताची असणार आहे. हे ओळखण्यासाठी कोणत्या मोजमापाची आवश्यकता नाही, कारण सर्व भोले भक्तांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे शिव. मगाशी म्हटलं ना, त्याचा हा आदिवास मला बरेच दिवस खुणावत होता. पण त्याविषयीची माहिती घेतली तर तिथं जाणं खडतर आहे. शारीरिकदृष्ट्या काही चाचण्या करून आपण फिट आहोत हे तपासावं लागणार होतं. ऑक्सिजनची कमतरता त्या भागात असणार होती. मन आणि शरीर दोन्हींच्या क्षमतेचा कस इथं लागणार होता. पण ते काही असो, त्या भोलेबाबाला यंदा भेटायचं हे नक्की केलं होतं. आणि मग माझ्या मनात चाललेल्या या समुद्रमंथनातून आकारास आली अमरनाथ यात्रा 2024. तर भगवतीनगर बेस कॅम्पमधून आपली यात्रा सुरू होते. पण हे इतकं सोपं नाही आहे की जम्मूमध्ये येऊन भगवतीनगर बेस कॅम्पमध्ये बसमध्ये येऊन बसलो आणि यात्रेला निघालो. आता या यात्रेसाठी आवश्यक असणारे मेडिकल चेकअप आणि रजिस्ट्रेशन कसं केलं जातं ते जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊन बघूया. अमरनाथ यात्रा ही हाय अल्टिट्यूड भागातून करावी लागत असल्यामुळे थंड वातावरण आणि ऑक्सिजनची कमतरता तसेच पहाडी भाग यामुळे तुमची शारीरिक स्थिती चांगली असणे गरजेचे आहे. त्यासाठी अमरनाथ श्राईन बोर्डकडून काही आरोग्य चाचण्या करून घेणे अनिवार्य केलेले आहे. हे केल्यानंतरच तुम्हाला यात्रा करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन करता येतं. श्राईन बोर्डच्या वेबसाईटवरती यात्रा तपशील जाहीर झाल्यावर तुम्हाला शासनाने सर्टिफाईड केलेल्या हॉस्पिटलमधूनच या चाचण्या कराव्या लागतात. या हॉस्पिटलची लिस्ट तुम्हाला या वेबसाईटवरती बघायला मिळते. ही बघा, प्रत्येक राज्य आणि त्या राज्यात असणाऱ्या जिल्ह्यातील हॉस्पिटलची नावं इथे दिसतील. त्यानुसार मला कोल्हापुरातील CPR हॉस्पिटलमध्ये या सर्व चाचण्या कराव्या लागणार होत्या. ब्लड, युरिन, कार्डिओ, कान, डोळे आणि मेंटल हेल्थ चेकअप केला जातो. महिला असेल तर सोनोग्राफी टेस्ट ॲड होते. हा असा फॉर्म असतो, त्यावरती ह्या सर्व टेस्ट आहेत. या सर्व टेस्ट करण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस जातात. सर्व टेस्ट नंतर फिटनेस सर्टिफिकेट मिळते. यानंतर करावं लागतं ते यात्रा रजिस्ट्रेशन. हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं होतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी श्राईन बोर्डच्या वेबसाईटवरती जाऊन हा ऑप्शन आपल्याला दिला आहे. ऑफलाईनसाठी आपल्या जिल्ह्यात जी बँक अलॉट केली असेल तिथं करता येतं. या बँकांची नावं पण तुम्हाला वेबसाईटवरती दिसतील. तर मी ऑफलाईनचा पर्याय निवडला आणि गेलो येस बँकेत. आपली बेसिक माहिती आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अपलोड केलं जातं. त्याचबरोबर थंब इम्प्रेशन घेऊन
आपल्याला कोणत्या मार्गाने यात्रा करायची आहे ते टाकावं लागतं, म्हणजे बाल्टाल किंवा पेहलगाम मार्गे. तर मी पेहलगाम मार्गावरून यात्रा करायचं हे अगोदरच ठरलं होतं, का ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर अशा प्रकारे यात्रा रजिस्ट्रेशन होऊन ही रजिस्ट्रेशन कॉपी आपल्याला मिळते, जी यात्रेदरम्यान आपल्याला सोबत ठेवावी लागते. चला आता या रजिस्ट्रेशनचं पुढं काय करायचं ह्यासाठी पुन्हा परतूया जम्मूमध्ये. ही यात्रा करण्यासाठी आपल्याला जम्मूमध्ये यावं लागतं. जम्मूमध्ये येण्यासाठी ट्रेन, फ्लाईट असे पर्याय आहेत. आता ट्रेनने म्हणाल तर पुण्यातून झेलम एक्सप्रेस निघते. डेली असणारी ही ट्रेन 40 तासाचा प्रवास करून जम्मूमध्ये पोहोचते. मुंबईमधून बांद्रा टर्मिनसवरून स्वराज एक्सप्रेस ही ट्रेन निघते. रविवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी निघणारी ही ट्रेन 28 तासाचा प्रवास करून जम्मूमध्ये पोहोचते. दुसरी एक ट्रेन आहे कटरा स्पेशल. ही फक्त रविवारी निघते. 34.5 तासाचा प्रवास करून ही जम्मूमध्ये पोहोचते. तसेच महाराष्ट्रातील मग नांदेड, नाशिक, नागपूर, अकोला, धुळे या भागातून पण जम्मूसाठी ट्रेन निघतात. तुम्हाला जर फ्लाईटचं ऑप्शन घ्यायचं असेल तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा प्रमुख शहरातून फ्लाईट्स पण आहेत. जम्मूमध्ये आल्यावरती हे रजिस्ट्रेशन दाखवून आपल्याला RFID कार्ड बनवावं लागतं. हे RFID कार्ड म्हणजे तुमचं यात्रा करण्यासाठीचं ओळखपत्र. तर हे जे RFID कार्डचं सेंटर जे आहे ते आहे इथं समोर आणि मागं तर जम्मू तवी रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या अगदी बरोबर बाजूलाच हे RFID सेंटर आहे. तर मी आता तिथं जाणार आहे आणि माझं यात्रेसाठीचं RFID कार्ड मी आता बनवून घेणार आहे. चला. RFID सेंटर सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू असते. समजा तुम्ही मेडिकल चेकअप न करता इथं जम्मूमध्ये आला असाल तर भगवतीनगरमध्ये जाऊन तुमचा मेडिकल चेकअप करून परत इथं आलात तर तुम्हाला RFID कार्ड दिलं जातं. पण गर्दी बघता अशा प्रकारच्या प्रोसेसमध्ये तुमचा खूप वेळ जाऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही यात्रा जाहीर झाल्यावरती तुमच्या जिल्ह्यातील जे हॉस्पिटल असेल तिथं लगेचच मेडिकल करून यात्रा रजिस्ट्रेशन करून घ्या. चला आता RFID कार्ड बनवण्याची प्रोसेस बघितली. आता तुम्हाला एकदा राहण्याची व्यवस्था कशी असते ते सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला अगदी स्वस्तातला बजेट स्टे सांगतो, नंतर बाकीची प्रायव्हेट व्यवस्था पण दाखवतो. स्वस्त आणि बजेटमध्ये स्टे पाहिजे असेल तर तुम्हाला भगवतीनगर यात्री निवासमध्ये यावं लागेल. जम्मू रेल्वे स्टेशनपासून हे 6 किलोमीटर अंतरावरती आहे. इथे येण्यासाठी ऑटोवाला तुमच्याकडून 60 रुपये पर हेड चार्ज घेईल. इथे तुम्हाला रूम्स, AC हॉल मिळेल. AC हॉल पर पर्सन 50 रुपयेमध्ये आहे. त्यासाठी हा फॉर्म भरावा लागतो. रूमचे चार्जेस असे आहेत. इथं तुम्हाला प्रत्येकी 20 रुपयेमध्ये एक गादी मिळेल आणि पांघरूण पण मिळेल. त्यासाठी डिपॉझिट म्हणून 100 रुपये ठेवून घेतात. तुमच्याकडे काही एक्स्ट्रा सामान असेल तर ते इथं क्लॉक रूममध्ये जमा करू शकता. त्याचे पर बॅग 30 रुपये चार्ज घेतात. हा असा AC हॉल असतो. चांगली व्यवस्था आहे, काही अडचण येत नाही. वॉशरूम पण अगदी स्वच्छ असतात आणि महत्त्वाचं म्हणजे AC चांगलं काम करतो. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे या भगवतीनगर यात्री निवासमध्ये तुम्हाला एंट्री तुमचं यात्रा रजिस्ट्रेशन होऊन RFID कार्ड असेल तरच मिळते. आणि इथं प्रचंड गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला खूप वाट बघावी लागते. तुमच्याकडे एवढा वेळ आणि संयम असेल तरच हा भगवतीनगरमधला राहण्याचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आता राहण्याची प्रायव्हेट व्यवस्था काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. जम्मू रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बरेच हॉटेल्स तुम्हाला मिळतील. 1000 रुपये ते 3000 रुपयेपर्यंतच्या पर डे चार्जवरती इथं AC, नॉन-AC रूम्स तुम्हाला मिळतील. मी राहिलो होतो या जय वैष्णोदेवी संस्था या डॉर्मेटरीमध्ये. तर मी जिथं आता राहिलो आहे तिथल्या डॉर्मेटरीज कशा आहेत आणि त्यांचे रेट्स काय काय आहेत हे तुम्हाला मी आता दाखवतो. तर पहिल्यांदा मी जिथं थांबलो आहे ती आहे AC डॉर्मेटरी. जम्मू स्टेशनच्या बाहेरच आहे ही डॉर्मेटरी. इथं AC डॉर्मेटरीमध्ये पर बेड 800 रुपये चार्ज घेतात. वरती आणि खाली असे 2 बेड्स इथे मिळतील. एका बेडवरती 2 लोक पण ॲडजस्ट इथं होऊ शकतात किंवा एखाद्याला सिंगली कम्फर्टेबल राहायचं असेल तर सिंगल व्यक्तीवर राहू शकतो. याच्या बाजूलाच ही नॉन-AC डॉर्मेटरी आहे. तर नॉन-AC डॉर्मेटरीमध्ये पर बेड 600 रुपये चार्ज घेतात. रूम्स पाहिजे असतील तर त्या रूम्स अशा डबल बेड्समध्ये तुम्हाला मिळून जातील. याचा चार्ज आहे 1000 रुपये पर डे.
जम्मूमध्ये अदर स्टेटची सिम कार्ड चालत नाहीत, त्यामुळे तुम्हाला इथं आल्यावरती एक नवीन सिम कार्ड घ्यावं लागेल, ज्याची ॲक्टिव्हेशन सहित प्राईज असते 450 रुपये. चला आता आपण भगवती नगर बेस कॅम्पमध्ये परत जाऊया. पहलगाम किंवा बाल्टाल या दोन्हीपैकी कोणत्याही मार्गावरून आपण यात्रेसाठी फायनल ज्यावेळी निघणार असतो त्यावेळी आपल्याला या भगवती नगर मिलिटरी बेस कॅम्पमध्येच यावं लागतं. इथूनच दोन्ही रूटच्या गाड्यांचा कॉन्वॉय निघतो. सर्व गाड्या पार्किंगमध्ये निघण्यासाठी तयार होत्या. या गाड्यांचे तिकीट रेट पण ठरलेले आहेत. ही तिकिटे आपल्याला भगवती नगर बेस कॅम्पमध्येच मिळतात. हा आहे रेट चार्ट बाल्टाल आणि पहलगाम मार्गासाठीचा. AC, नॉन AC, सुपर डिलक्स असे ऑप्शन आपल्याला दिसतील, पण फक्त सेमी डिलक्स बसेस इथून निघतात. बाल्टालसाठी 653 रुपये आणि पहलगामसाठी 404 रुपये पर हेड असा चार्ज आहे. जय बाबा बर्फानी. तर मी आता आहे जम्मूमधील भगवती नगर या मिलिटरीच्या बेस कॅम्पमध्ये. आता मी जी यात्रा करणार आहे ती पहलगाम मार्गे करणार आहे, त्यामुळं प्रत्येक गाडीच्या काचेवरती तुम्हाला P आणि गाडी नंबर दिसेल आणि तोच सेम गाडी नंबर तुमच्या बसच्या तिकिटावरती असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमचं प्रायव्हेट व्हेकल न्यायचं असेल तर ते पण तुम्ही नेऊ शकताय, पण त्याच्यावरती प्रॉपर सिक्युरिटी टॅग लावला जातो आणि तुम्हाला मिलिटरीच्या कॉन्वॉयबरोबरच प्रवास करावा लागतो. आता माझा यात्रा सुरू होण्याचा दिवस आहे तो 18 जुलै आणि आज तारीख आहे 17 जुलै आणि रात्रीचे वाजले 1:30. तर 1:30 वाजता इथनं सगळ्या गाड्यांचा आता कॉन्वॉय निघणार आहे. तर माझ्याबरोबर तुम्ही पण या यात्रेत सामील व्हा आणि बाबा बर्फानींचा जयघोष करत ही यात्रा आपण सोबत करू. रात्री 12च्या आतमध्ये तुम्हाला इथं रिपोर्टिंग करावं लागतं. पहाटेचे 4 वाजले आणि बाबा बर्फानींचा जयघोष करून आमचा पहलगामसाठीचा प्रवास सुरू झाला. आर्मीच्या प्रचंड बंदोबस्तामध्ये आमचा प्रवास सुरू होता. काही वेळातच चांगलंच उजाडलं. उंच पर्वतरांगा आणि त्याच्या पायातून वाहणारी नदी अशी सोबत आम्हाला सुरू झाली. रस्त्याच्या बाजूला 100 मीटर अंतरावरती आपले भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून कडक पहाऱ्यासाठी उभे असलेले दिसत होते. प्रथमदर्शनी हे वातावरण अतिशय धीरगंभीर वाटत होतं. आर्मीविषयीची आदरयुक्त भीती पण जाणवत होती. यात्रा जशी जशी पुढे चालली होती तसे आम्ही यात्रेकरू आर्मीला नमस्कार सॅल्यूट करून त्यांच्याविषयीचा आदर दाखवत होतो. तर आर्मीचे जवान हात वर करून आमचा उत्साह वाढवत होते. सकाळी साधारण 9 वाजले आणि बनिहाल या ठिकाणी आमचा कॉन्वॉय थांबला, तो नाश्त्यासाठी. एक आर्मी मॅन स्पीकरवरून अनाउन्समेंट करत होते की लवकर नाश्ता या ठिकाणी जा. आर्मी म्हटलं की धीरगंभीर असा आपला तर्क, पण इतकं चांगलं संभाषण कौशल्य आणि विनोदबुद्धी आम्हाला यांच्या अनाउन्समेंटमधून दिसली. तर आता 8:30 वाजलेत आणि आम्ही आता बनिहाल म्हणून एक ठिकाण आहे त्या तिथं आमचा सगळा कॉन्वॉय थांबलेला आहे. आता रस्त्याच्या ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर सगळा हा पहलगामसाठी निघालेला कॉन्वॉय इथं थांबलेला आहे आणि इथं बाजूलाच लंगर लागलेले आहेत. आणि आता आर्मीकडून असे इन्स्ट्रक्शन आम्हाला आलेले आहेत की आता नाश्ता वगैरे तुम्हाला जर काही करून घ्यायचं असेल तर इथं नाश्ता करून घ्या. आणि आम्हाला वेळ दिलेली आहे 25 मिनिटाची. 25 मिनिटाच्या आतमध्ये नाश्ता करून परत आपापल्या गाडीमध्ये सगळ्यांना जायचं आहे. तर चला आता नाश्ता या ठिकाणी भेटूया आपण. वाटेत हे असे भोलेनाथ भक्तांकडून लंगर म्हणजेच प्रसाद वाटप केलं जातं. त्यामुळे अमरनाथ यात्रेत जम्मू सोडल्यानंतर ते जम्मूमध्ये परत येईपर्यंत तुमचा जेवणावरती 1 रुपयासुद्धा खर्च होणार नाही. आत आल्यावर बघितलं तर बरेचसेच फूड स्टॉल लागलेले होते. ते घेण्यासाठी भक्तांची एकच गडबड उडाली होती. तर बाबांच्या गाण्यावर थिरकणारी भक्तांची अजून दुसरी गडबड उडाली होती. जबरदस्त उत्साही असं हे लंगरमधील वातावरण असतं. लंगरमधील पदार्थ तर एक से बडकर एक असतात. नाश्ता उरकून आम्ही आपापल्या गाडीमध्ये येऊन बसलो. लगेचच आर्मीने बॉम्ब शोधक मशीन लावून सगळ्या गाड्यांचं चेकिंग केलं.
आणि कॉन्वॉयला पुढे जाण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आणि परत आमचा प्रवास पहलगामच्या दिशेने सुरू झाला. या संपूर्ण प्रवासात आपल्याला VVIP असल्याचा भास होतो, कारण आपला कॉन्वॉय ज्यावेळी जात असतो त्यावेळी बाजूच्या लेनमधल्या वाहनांचा ताफा थांबवला जातो. त्यामुळे एरवी मंत्र्यांचा ताफा जात असताना थांबून बघणारे आपण मंत्र्यांचा तो रुबाब इथं अनुभवतो. विनोदाचा भाग जाऊ दे, पण सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व केलं जातं. आता आम्ही जम्मू विभागातून काश्मीरच्या सुंदर व्हॅलीमध्ये प्रवेश केला होता. हा प्रवास खरंच खूप सुंदर आहे. हिरवीगार भातांची शेती, निळेशार पहाड, स्वच्छ आकाश आणि या सर्वांवर कळस म्हणजे टुमदार बांधणीची आणि आकर्षक रंगसंगती केलेली काश्मीरी घरे. एकच नंबर. साधारण दुपारी 1च्या सुमारास आमचा कॉन्वॉय पहलगाममधील आमचा मुक्काम जिथं होणार होता त्या आर्मीच्या नुनवान बेस कॅम्पमध्ये येऊन पोहोचला. तर पहलगामचा हा नुनवान बेस कॅम्प म्हणून आहे. आल्यास तशी तुम्ही पाठी बघितली असेल. तर इथं आल्यानंतर सगळे जे लगेज असतं ते परत एकदा चेक केलं जातं आणि इथं आल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हे जे RFID कार्ड आहे ते आपल्या गळ्यातच पाहिजे. आणि जर तुमचं RFID कार्ड नसेल तर इथंसुद्धा बनवून परत देतात ते. आजचा दिवस आता इथं स्टे होणार आपला आणि उद्यापासून पहलगाम टू अमरनाथची यात्रा आपली सुरू होणार. आम्ही जिथून आता चाललो आहे त्या मार्गाच्या बाजूलाच एक नदी वाहते. क्रिस्टल क्लिअर असं तिचं पाणी आहे आणि वरती झाडांची सुंदर अशी रांग आणि त्याच्यावरती पहाडाची रेंज दिसते. जबरदस्त नजारा. तर राहण्याची व्यवस्था आता माझी झाली आहे. तर इथं असं आहे की इथं यांची इथं बरेचसे टेंट तुम्हाला दिसतील आणि ह्या लोकांची एक युनियन सिस्टीम आहे, जसं की टेंट ऑपरेटर्स असोसिएशन अशी एक त्यांची युनियन सिस्टीम आहे इथं. आणि एक काउंटर लावलेलं असतं. त्या काउंटरवरती तुम्हाला अशी ही पर्ची काढून मिळते. ह्याच्यामध्ये जमिनीवरती झोपायची व्यवस्था आणि बेडची व्यवस्था. जमिनीवरची झोपायची व्यवस्था आहे ती 350 रुपये पर हेड आणि बेड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते 450 रुपये पर हेड. पण मी तुम्हाला रिकमेंड असं करेन की तुम्ही बेड अजिबात घेऊ नका. ते बेड प्लास्टिकच्या पट्ट्यांचा लवचिक असणारा फ्लोअर असणारे अशा प्रकारचे आहेत. तर त्याच्यामुळं पाठदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे ते मी तुम्हाला अजिबात रिकमेंड करणार नाही. आता माझा टेंट काहीसा असा आहे, तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये 10 लोकांची कॅपॅसिटी आहे. एका वेळेला 10 लोकांना इथं अकोमोडेट करतात. पण जर तुम्हाला सेपरेटली जर टेंट घ्यायचा असेल तर तसा पण तुम्हाला मिळू शकतो. माझ्याकडे कसं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स भरपूर आहेत त्यामुळे मी हा सेपरेटच घेतलेला आहे. म्हणजे 330 660 रुपये दोघांचे झाले, प्लस मी त्याला एक्स्ट्राचे 200 रुपये वरून दिलेले आहेत. असा हा मला टोटली 850 रुपयाला टेंट पडला आहे. या बेस कॅम्पमध्ये शेविंग्स, मसाज अशा सुविधा पण आहेत. इथं हॉस्पिटल, OPD सेंटर पण आहेत. त्यामुळे मेडिकल इमर्जन्सी किंवा तुम्हाला काही आरोग्य समस्या असेल तर इथं दाखवू शकता. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो तर इथली टेंटची व्यवस्था कशी आहे ते तुम्हाला एकदा जरा मी त्याचा व्ह्यू दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे असे सगळे टेंट्स आहेत आणि ह्या बाजूला वॉशरूम आणि टॉयलेटची व्यवस्था असते. नुनवानमध्ये पण लंगर लागला होता. जम्मू सोडल्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी कुठेही खर्च करायला लागणार नाही. सगळीकडे जागोजागी लंगर लागले असते आणि एकापेक्षा एक पदार्थ आहेत. त्यामुळं जेवणावरती खर्च होण्याचा प्रश्नच येत नाही. इथं अजूनही यात्रेसाठी लागणाऱ्या बऱ्याचशाच उपयोगी वस्तूंचे स्टॉल्स तुम्हाला दिसतील, जसे की गॉगल्स, शूज, रेनकोट, उबदार कपडे, जॅकेट. एवढंच नाही तर काश्मीरी शॉल्स देखील तुम्हाला इथे मिळतील. ऑक्सिजन सिलेंडर पण इथे मिळतात. त्याची किंमत 350 रुपये पर कॅन्डल आहे.
तर हे जे तुम्ही बघितलं तर हे ऑक्सिजन सिलेंडर पण इथून आपण घेऊ शकतोय. तर तुमच्याबरोबर कोण जर नाजूक प्रकृतीचा व्यक्ती असेल किंवा ज्याला श्वसनाचा त्रास वगैरे असेल तर हे ऑक्सिजनचं सिलेंडर तुम्ही वरती घेऊन गेलेलं कधीही चांगलं होईल. अशा प्रकारे आजचा 17 जुलैचा दिवस संपला. गुड मॉर्निंग. तारीख आहे 18 आणि आत्ता वाजले सकाळचे 4:15. आम्ही आत्ता पहलगामच्या या नुनवान बेस कॅम्पमधून चंदनवाडी गेटकडे चाललेलो आहे. तिथून आजचा ट्रेक सुरू होणार आहे. आज थंडी बरीच आहे त्यामुळं पॅक झाले तुम्हाला दिसतेच. पहलगाम रूट ज्यांनी निवडला असेल त्यांची यात्रा चंदनवाडी या बेस कॅम्पमधून सुरू होते. नुनवान बेस कॅम्प ते चंदनवाडी अंतर 2.5 किलोमीटरचं आहे. सकाळी 4 वाजता नुनवानमधून सिक्युरिटी चेक करून बाहेर पडल्यावर इथं प्रायव्हेट गाड्या लागलेल्या दिसल्या. पर हेड 200 रुपये चार्ज घेऊन नुनवानमधून चंदनवाडी गेटला हे लोक आपल्याला सोडतात. सकाळच्या अंधुकशा प्रकाशात आणि थंडीमध्ये आमचा चंदनवाडीकडचा प्रवास सुरू झाला. 10 ते 15 मिनिटातच आम्ही चंदनवाडी गेटला येऊन पोहोचलो. चंदनवाडीच्या गेटजवळ आता येऊन पोहोचलो आहे. इथं बॅग सगळ्यात चेक होतील आणि मग ट्रेकिंगसाठी सुरू. इथं आल्यावर आपला परत सिक्युरिटी चेक होऊन RFID कार्ड पण व्हेरीफाय केलं जातं. हे सर्व आटपून आम्ही बाहेर आलो तर बाहेर बरेचसेच लंगर लागलेले दिसत होते. एकदा म्हटलं चहा नाश्ता उरकू आणि मग ट्रेकला सुरुवात करू. पोहे, चणे, उपमा आणि ढोकळा. तर खाण्यापिण्याची 5 स्टार सुविधा आहे सगळी यात्रेमध्ये पूर्ण. इथून आता 2 मार्ग सेपरेट झालेत. हा आहे तो पायी मार्ग आणि इथून घोड्यांसाठीचा एक मार्ग सेपरेट केलेला आहे. तर ही एक सगळ्यात चांगली गोष्ट ह्या यात्रेमध्ये आहे की घोड्यांसाठीचा मार्ग वेगळा केला आहे आणि पायी चालणाऱ्यांसाठीचा मार्ग वेगळा केला आहे. त्यामुळं पायी चालण्यासाठीच आपल्या एकदम कम्फर्टेबल अशी परिस्थिती आहे. घोडा आणि साहित्य नेण्यासाठीचे पिट्टूचे रेट्स आम्ही इथल्या लोकल्सला विचारत होतो. 2500 2200 रुपये रेट लगे. 3500. अच्छा, शेषनाग तर 2200. तर या लोकल्सनी सांगितल्याप्रमाणे घोडा पिट्टूचे रेट्स चंदनवाडी ते शेषनागपर्यंत 2200 रुपये. तर शेषनागच्या पुढचा एक बेस कॅम्प आहे पंचतरणी, तिथंपर्यंत 3500 रुपये. लोकांचा उत्साह तर काय वर्णन करावा. एवढ्या प्रचंड प्रवासानंतर आणि सिक्युरिटी चेक्स नंतर फायनली बाबांना भेटण्यासाठीची यात्रा सुरू झाली होती. त्यामुळे हा आनंद काही वेगळाच होता. वाटेत ही 2 मुलं ससा घेऊन उभा होती. काही यात्रेकरूंना जर समजा ससा घेऊन फोटो काढायचा असेल तर काही चार्ज ही मुलं आकारतात. यात्रा मार्गात ही अशी वॉशरूमची व्यवस्था पण केलेली आहे. चंदनवाडीपासून आता आम्ही बऱ्यापैकी हाईट्सवर आलो होतो. खाली नजर टाकली तर चंदनवाडीचा बेस कॅम्प दिसत होता. तर नजरेच्या समोरच उंच पहाड दिसत होता. काश्मीर की वादिया असं जे ऐकलं होतं किंवा सिनेमात बघितलं होतं ते आता याची देही याची डोळा बघत होतं. तर साधारणपणे आता चढाई केल्यानंतर चंदनवाडी गेटपासून आपण 1 किलोमीटर वरती आलो आहे आणि इथं जो आता तुम्ही बोर्ड बघितला त्याच्यावरती शेषनाग 11 किलोमीटर असं लिहिलेलं आहे. तर आपल्याला आता 2 वाजायच्या आतमध्ये शेषनागमध्ये एक गेट असतं. ते गेट पार करून आपल्याला पुढं जावं लागतं. 2च्या नंतर जर तुम्ही तिथं पोहोचलात तर गेट बंद होतं, तुम्हाला पुढं सोडता येत नाही. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्याबरोबर अशा गोळ्या टॉफीज बरोबर ठेवा आणि ट्रेक सुरू असताना मध्ये मध्ये खात राहायचं. या एका टॉपवरती आल्यावरती आपण किती खालून वरती आलो तुम्हाला अंदाज येईल. त्या तिथून सुरुवात करायची त्या चंदनवाडी. नंतर उजवीकडे जर बघितलं खतरनाक पहाड दिसतो. हा कॅमेरा तुम्हाला एवढा दिसणार नाही हा व्यवस्थित, पण खतरनाक आहे आता.
आपल्या या ट्रेकमधलं आता सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं ठिकाण पिशू टॉप आता 1-2 किलोमीटरवरती आहे आणि आता एकदमच खडी चढाई सुरू झाली. असा ट्रेकिंग रूट हा सुरू झाला आणि असं सरळ तो वरती जातो. पिस्सू टॉप हा आपल्या पहलगाम मार्गावरचा पहिला टप्पा आहे जो सर्वात कठीण आणि तीव्र चढाईचा आहे. हा 4 किलोमीटरचा टप्पा खूप जास्त वेळ घेणारा आणि थकवणारा आहे. आता पिस्सू टॉप इथून 1 किलोमीटर राहिला आहे आणि चढाईचा पोर्शन आहे तो संपलेला आहे. आता इथून सपाट भाग सुरू होणार त्यामुळे आता चढाई आपल्याला कुठं लागणार नाही फारशी. काही वेळातच बारीक पावसाला सुरुवात झाली. सर्वांनी आपापले पावसापासून बचावाचे साहित्य बाहेर काढले. आम्ही पण रेनकोट जॅकेट चढवून छत्री डोक्यावरती घेतली. या यात्रेदरम्यान थंडी आणि पाऊस या दोन्हींचा नियम नसतो त्यामुळे या दोन्हींपासून बचावाचे साहित्य तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. वाटेत काही लँडस्लाईड झालीच तर रस्ता लगेच व्यवस्थित करण्यासाठी हे JCB जागोजागी लावलेले दिसत होते. अखेरीस पिस्सू टॉपवर आम्ही येऊन पोहोचलो. तर फायनली मी पिस्सू टॉपवरती येऊन पोहोचलोय आणि जसं की तुम्हाला मागं सांगितलं की हा आपल्या ट्रेकमधला पहिला आणि महत्त्वाचा असा स्टॉप आहे. तर इथं तुम्ही जर बघितलं तर चंदनवाडीतनं जो घोड्यांचा मार्ग वेगळा झाला होता तो इथं येऊन मिळतोय आणि आता घोडे आणि पायी चालणारे असे एकाच रस्त्याने पुढे चालतात त्यामुळं थोडंसं चालताना आता घोड्यांचा त्रास होणार आहे. बाकी तुम्ही जर बघितलं तर वातावरण थोडंसं आता खराब व्हायला लागलं आहे. काही ठिकाणी आता धुकं यायला लागले, पाऊस पण थोडा सुरू झाला आहे आणि पिस्सू टॉपवरती सुद्धा भरपूर असे लंगर लागलेले तुम्हाला दिसतील. लोकांचं खाणं पिणं आणि नाचगाणं अशी दोन्हीची मौज चालू आहे. तर आता मी पिस्सू टॉपचे काही नजारे तुम्हाला दाखवतो, एन्जॉय करा. इथं थोडा स्नॅक्स चहा आम्ही घेतला. तुम्ही काय घेतलंय? मी खाल्लो खांडवी. कसे आहे? विषय आणि परत ट्रेकला सुरुवात केली. उंच पर्वतरांगा आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत त्यांच्या पायाशी वाहणाऱ्या नदीत मिसळणारे धबधबे असा काहीसा नजारा दिसत होता. पुढे आलो तर घोड्यांचा मार्ग दिसायला लागला. नागमोडी वळणे घेत पहाड चढणारे घोडे दिसत होते. पुढे आलो तर 2 पहाडांमधून वाहणाऱ्या नदीवरती ग्लेशियर जमा झालेले दिसले. त्यामुळे आपण किती मायनस टेम्परेचरमध्ये आहोत याचा अंदाज येत होता. काही वेळातच आम्ही जोजिबल या ठिकाणी पोहोचणार होतो. वाटेत हा डायरेक्शन बोर्ड दिसला. जोजिबल येथून 1 किलोमीटर अंतरावरती होते. जोजिबलमध्ये पोहोचलो पण जास्त वेळ न थांबता लगेचच पुढचे महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या शेषनागच्या दिशेने निघालो. जोजिबलपासून वातावरण एकदमच थंड झाले त्यामुळे मी आता सगळं थंडीचं सगळं साहित्य घालून पॅक झालेलं आहे. आता आम्ही जवळपास शेषनागमध्ये पोहोचणार होतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं की मी अगोदरच ठरलं होतं की अमरनाथ यात्रा पहलगाम मार्गावरून करायची आहे. हे अंतर 32 किलोमीटरचं आणि बाल्टालवरून 16 किलोमीटरचं आहे. बाल्टाल एका दिवसात दर्शन करून परत जाण्यासारखा मार्ग आहे पण पहलगामवरून 3 ते 4 दिवस लागू शकतात. पण मी हाच मार्ग निवडला का तर याचं एक आध्यात्मिक महत्त्व आहे. साक्षात भगवान शिव आणि पार्वती या मार्गावरून पवित्र गुफेकडे गेलेले आहेत
आणि वाटेत लागणारे जे पिस्सू टॉप, गणेश टॉप, शेषनाग या सर्व ठिकाणी महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. याची सर्व माहिती मी तुम्हाला पुढच्या भागात देणार आहे. आणि अर्थातच बाबांच्या पवित्र गुफेचं दर्शन पण तुम्हाला घडवणार आहे. तर या सर्व अनुभवांचे साक्षीदार होण्यासाठी तयार राहा. भेटू पुढच्या भागात. जय बाबा बर्फानी. हर हर महादेव.